परभणी जिल्ह्यात असलेल्या मानवत इथं हनुमान मंदिराचा सभामंडप कोसळला आणि भीषण दुर्घटना घडली। या दुर्घटनेमध्ये 5 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। मंदिरातील सभामंडप अचानक कोसळल्यानं 18 ते 20 भाविक ढिगाऱ्याखाली दबले गेले होते। घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल प्रशासन आणि बचाव पथकं घटनास्थळी पोहोचली। स्थानिक नागरिकांच्या मदतीनं तातडीनं बचाव कार्य हाती घेण्यात आलं। अनेक भाविकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं, मात्र काही जण जखमी झाल्याचीही माहिती आहे। दुर्घटनेचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे आणि या घटनेमुळे परिसरात आता शोककळा पसरलेली आहे। परभणी जिल्ह्यातील एक जागृत देवस्थान यशवाडी या ठिकाणी आज काही दुर्घटना घडल्या। एक सभामंडपाचं अर्धवट काम असलेलं सभामंडप कोसळून बरेचसे लोक त्या ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत। काही लोकांना बाहेर काढण्यात आलेलं आहे, काही लोक आणखी खाली आहेत, काही लोकांची डेथ झाली अशी कळते। परंतु मी सर्व जिल्हा शल्य चिकित्सक असतील, जिल्हाधिकारी असतील, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते सगळ्यांना विनंती करतो की आपण तातडीने ह्या सगळी मदत करून या पेशंटला बाहेर काढून त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करावा। जी काही मदत लागेल प्रशासन स्तरावर असेल, आमच्या स्तरावर असेल, ती सगळी मदत केली जाईल। सगळ्यांनी या ठिकाणी सहकार्याची भावना ठेवून मदत करावी एवढी आपल्या सर्वांना विनंती। खरं पाहिलं म्हणजे आजची जी दुर्घटना आहे फारच गंभीर दुर्घटना झालेली आहे आणि अशी दुर्घटना जिल्ह्यामध्ये मला वाटतं प्रथमच आहे आपल्या जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यात महाराष्ट्रात इतकी गंभीर अशी घटना घडली आहे। त्याच्यामध्ये दुर्दैव आहे आणि आपण त्यामध्ये कशा प्रकारे म्हणजे बघितलं असेल आपण तर दुर्दैवी घटना आहे अक्षरशः ती। ये जो पूरी घटना हुई है, इसका ये मंदिर का पूरा काम चालू था, इन कंस्ट्रक्शन वर्क था ये। अच्छा। हाँ, तो इस वजह से लेकिन घटना में कितने लोग घायल हुए? इस घटना में 10 से 15 लोग घायल हुए और शायद डेथ का आंकड़ा 5 से 6 है अभी। एग्जैक्ट नहीं बता सकते क्योंकि किसी की ट्रीटमेंट चालू है, किसी की कंडीशन सीरियस है, तो आंकड़े बढ़ने की भी संभावना है।